नक्की देईल. ही मला सेलमध्ये पडलेली आहे काहीतरी. जेवढे तुम्ही तुमच्या फेसची केअर करतात ना, तेवढे लिप्स वगैरे त्याची पण काळजी घेतली पाहिजे. सो इकडं मी हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आज बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉग शूट करते. मागचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर तो पण खूप अगोदर शूट केलेला आणि खूप लेट मी पोस्ट केला होता चॅनलवरती. कारण लाईफमध्ये बरेच काही चेंजेस झालेले आहेत, खूप काही अपडेट्स आहेत. ते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की योगेश शिफ्ट झालेले आहेत युरोपला, म्हणजे युरोपमधील स्वीडन कंट्रीमध्ये ते शिफ्ट झालेले आहेत. शिफ्ट ॲज ए जॉब निमित्त गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग मी शिफ्ट झालेले आहे फ्लॅटवर मैत्रिणींसोबत. आम्ही पुण्याचा फ्लॅट खाली केला, त्यानंतर मुंबईचा पण केला आणि आमचं जे काही सामान होतं ते आम्ही गावी म्हणजे संभाजीनगरला ठेवलेलं आहे. सो असं आहे आपलं. आणि त्याच्यानंतर मग मी फ्लॅटवर शिफ्ट झाल्यामुळे मग सगळ्या गोष्टी माझ्यासाठी पण नवीन होत्या. फ्लॅट वगैरे हे ते सगळं सामान शिफ्टिंग करणं, ह्या गोष्टी ॲडजस्ट व्हायला थोडाफार वेळ लागला. त्याच्यामुळे मग मी काही व्हिडिओ बनवला नाही, पण मग आता ठरवलं की परत आपण नियमित रेग्युलर व्हिडिओ अधूनमधून बनवायला सुरू करू. तर तुम्ही बघितलं असेल की माझा लुक पण चेंज झालेला आहे. मी हेअरकट केलेला आहे कारण खूप जास्त हेअरफॉल होत होता, म्हणजे एक्स्ट्रीम लेवलचा हेअरफॉल वाढला होता. त्याच्यामुळे मग मी एका डॉक्टरकडे ट्रीटमेंट पण सुरू केली आणि त्यातूनच हेअर छोटे केले ट्रिम. कारण थोडं काळजी घ्यायला बरं पडतं मेंटेन करायला. सो एकंदरीत असं आहे. सो आज आहे 2 ऑक्टोबर आणि आज गांधी जयंतीनिमित्त सुट्टी आहे. ऑफिसला जेव्हा घरी आणि निवांत आहे. आणि ॲक्च्युली आज मी एकटीच आहे फ्लॅटवर, म्हणजे मैत्रिणी सगळे बाहेर गेलेले, गावी गेलेले आहे. त्याच्यामुळे मला पण व्हिडिओ बनवायला जरा बरं वाटतंय, कारण नवीन आहेत सगळ्याच मैत्रिणी वगैरे. त्याच्यामुळे मग थोडंसं त्या म्हणतात बनव, पण मला अजून तेवढं थोडंसं ऑकवर्ड वाटतं बनवायला. सो त्यामुळे नाही, म्हणून म्हटलं आज वेळ आहे तर आपण व्हिडिओ बनवायला ॲटलीस्ट स्टार्ट करू. सो आता माझी सकाळ झाली आहे, मॉर्निंगची वगैरे. सॉरी, बऱ्याच दिवसानंतर कॅमेरा हातात घेतल्यामुळे जे आहे थोडंसं आता नर्वसमेंट वगैरे वाढलेली आहे. सो आज आहे सुट्टी आणि माझं सकाळचं रुटीन सुरू झालेलं आहे. तर आज आता बघू काय काय होतं दिवसामध्ये. काही बरेच काम होतात, जसं की मी म्हटलं मी फ्लॅटवर शिफ्ट झाली. तर फ्लॅटवरचं म्हणजे मुलींसोबतचं रुटीन आणि फॅमिलीसोबतचं रुटीन, हे बॅचलर लाईफ जे म्हणतात ती लाईफ मी आता जगतेय. म्हणजे बॅचलर नाही एक्झॅक्टली, मंगळसूत्र वगैरे आहे. सो ती लाईफ मी जगते आता. तो कारण लग्न अगोदर मी म्हणजे कधीही असं हॉस्टेलवर किंवा रूमवर राहिलेली नाहीये. त्याच्यामुळे हा अनुभव मला तो हा पण अनुभव लाईफमध्ये येतोय मला आता. सो मग आज आता मस्तपैकी इकडं जे आहे वाजलेली आहे जवळपास 11 आणि बॅकग्राऊंड वगैरे इग्नोर करा. बॅचलर लाईफमध्ये हे असंच असतं. सो 11 वाजलेले आहेत आणि मी थोडंसं उठून मला जे काही गोष्टी आवडायच्या तर सामान ऑर्गनाईज करत होतो ते केलं. थोडंफार मोबाईलमध्ये स्पेस बनवला आणि आता व्हिडिओ बनवायला घेतलीये. सो आत्ता मी इकडं फ्रूटचा ब्रेकफास्ट करणार आहे आणि फ्रूट्समध्ये आहे ॲपल आणि बनाना. खूप सारे कामं करायचे आहे, त्याच्यामुळे ब्रेकफास्ट करायलाच हवं, कारण तेवढी एनर्जी पण पाहिजे काम करण्यासाठी. म्हणून मी खाणार आहे आता इकडे फ्रूट्स. सो खूप सारे जे आहे मी कपडे धुतले आता आणि मग कपडे धुतले आणि म्हणलं नंतर अंघोळ करू, कारण मुंबईचं वातावरण कसं आहे तुम्हाला माहिती आहे चांगलंच. सो अंघोळ करायची आहे, पण त्याच्यामुळे आज जर सुट्टी आहे सो म्हटलं थोडंसं स्किन केअर करू. कारण आजकाल मी स्किन केअरकडे थोडंसं जास्त लक्ष देते आणि म्हटलं ते तुमच्यासोबत शेअर करू. आणि मला आता माझा लूक जो आहे ना जरासा आवडायला नाही लागलाय, माहित नाही का. पण ठीक आहे, चलो, चेंज इज ऑल्सो नीडेड. सो स्किन केअर करायचं आहे. सो त्याच्या अगोदर जे आहे सगळ्यात आधी मला माझा फेस वॉश करायचा आहे आणि हे सध्या फेस वॉश मी यूज करते आहे सिम्पलचं रिफ्रेशिंग फेशियल वॉश. आणि खूप छान आहे, लिटरली आय एम युझिंग सिन्स 15 डेज आणि खूप नाही जास्त दिवस झाले आणि मला खूप जास्त आवडले हे फेस वॉश. खूप छान, म्हणजे सेन्सिटिव्ह स्किनला पण खूप सूट होईल असं फेस वॉश आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सोप, ॲक्च्युली सोप फ्री आहे, कुठलाही फ्रेग्रन्स नाही आणि फील होत म्हणजे नाहीच, केमिकल नसावंच त्याच्यामध्ये. सो एकदम छान वाटतं, एकदम फ्रेश फ्रेश वाटायला लागतं आणि सुदिंग फेस वॉश आहे. सो हे ह्याने मी आता अगोदर सगळ्यात अगोदर माझा फेस मी वॉश करणार. फेस जो आहे मी इकडे वॉश करून घेतलेला आहे फेस वॉशने आणि इकडं जे आहे रात्रीच मी हेअर ऑइलिंग सुद्धा केलं होतं, त्याच्यामुळे तुम्हाला केस चिपचिप दिसत असेल. सो
हेअर ऑइल केलेलं आहे मस्तपैकी. आता जे आहे मी स्क्रब करणार आहे क्लिन्झिंग. मोस्टली मी घरीच प्रेफर करते क्लिन्झिंग. सो सेकंड स्टेप, फर्स्ट स्टेप होती आपली फेस वॉश करायचं. सेकंड स्टेपमध्ये आता मी हे स्क्रब करणार आहे. त्यासाठी मी एव्हरयूथचंच वापरते नेहमीच फेस स्क्रब तसं तर. आणि मी मुद्दाम जे आहे थोडंसं ओली पण झाली ॲक्च्युली फेस वॉश करता करता. आणि प्रचंड गरम होतं, त्यातल्या त्यात मी फॅन पण बंद केलाय आवाज जास्त येईल म्हणून. सो आणि ह्या फ्लॅटचा एक मला जास्त बेनिफिट वाटतो की इकडे ना सनलाईट खूप छान येतं. जुना जो मुंबईचा फ्लॅट आहे तुम्ही बघितला असेल तर तिकडे मला नेहमी कंप्लेंट होती की तिकडं सनलाईट यायची नाही, त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये प्रचंड अंधार 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 येतो. सो आता इकडं आपण छान असं 5 मिनिटसाठी स्क्रबिंग करून घेणार आहे. कसं आहे ना, आपण किती जरी बिझी असलो सो स्वतःसाठी थोडाफार वेळ काढणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि मी एक लक्षात म्हणजे थोडंसं एक गोष्ट ऑब्झर्व केली की ह्या सगळ्या गोष्टींनी आपण म्हणतो की नाही हे लावल्याने काय फरक पडतो. सातत्य जर असेल ना, म्हणजे तुम्ही नेहमी करत राहिलात ना कुठली गोष्ट, की ऑब्व्हियसली त्याचा चेंजेस तुम्हाला लवकरच रिफ्लेक्ट व्हायला लागतं. सो स्क्रबिंग केल्याने काय होतं, जी तुमची डेड स्किन असते किंवा व्हाईट हेड, ब्लॅक हेड्स वगैरे जे असतात ना, ते निघून जायला हेल्प होते. सो मी सध्या जे आहे ना, एक 10 दिवस, 15 दिवस असं हे रुटीन मी करतच आहे. पूर्ण कम्प्लीट क्लीनअप टाईप. अजून-मधून 8 दिवसाला फेस मास्क वगैरे तर म्हणजे फेस पॅक वगैरे लावतीये. पण हे असं कम्प्लीटपणे 15 दिवसांनी मी करतेच आहे. सो हे आहे 5 मिनिट्स मी माझ्या फेसला असं स्क्रब करून घेतल्यानंतर मी करणार आहे फेस वॉश. सो फेस स्क्रब माझं छान करून झालेलं आहे. फेस वॉश करून आले. आता मी करणार आहे. जेवढे तुम्ही तुमच्या फेसची केअर करतात ना, तेवढे लिप्स वगैरे त्याची पण काळजी घेतली पाहिजे. सो इकडं मी लिप स्क्रब करणार आहे आणि बऱ्याच दिवसांअगोदर मी हे लिप स्क्रब घेतलेलं आहे. हे आहे एम कॅफेनचं. सो ह्याचं पर्पज ॲक्च्युली पिगमेंटेशन एकदम कमी आहे, माझं पिगमेंटेशन खूप जास्त कमी आहे. त्याच्यासाठी घेतलेलं. पण जास्त मी यूज नाही केलं. सो आता मी ठरवलंय ह्याचा रिझल्ट जर मला चेक करायचा असेल ना, तर त्याला मी जास्तीत जास्त यूज करेल. सो इकडे छान म्हणजे त्यामध्ये ना छोटे-छोटे कॉफीचे पार्टिकल्स आहेत. सो त्याच्यामुळे तुमच्या लिप्स ज्या छान स्क्रबिंग होतं. थोडीशी डेड स्किन आपल्या लिप्सवर पण येतच असते, कारण लिपस्टिक वगैरे यूज करतो आपण. ड्राय होतात लिप्स. सो ह्याच्यामध्ये ना असं एक मॉइश्चर पण आहे. सो त्याच्यामुळे तुमची लिप्स ज्या आहेत छान मॉइस्ट पण होतात आणि डेड स्किन पण निघते कॉफीच्या पार्टिकल्समुळे. कॉफीचा स्मेल मस्त स्मेल येतो याचा ॲक्च्युली. तुम्ही म्हणाल की मी अगोदर स्क्रब का नाही केलं. सो ते स्क्रब केलं ना की त्याच्यानंतर मी स्टीम घेते. सो स्टीमचा जेवढा काही वेळ असतो ना, तेवढ्या वेळ हे स्क्रब माझ्या लिप्सवर असतं. म्हणजे जे आहे थोडंसं मॉइश्चर पण मॉइस्ट. ओके. सो इकडे छान आपण लिप पण जे आहे स्क्रब करून घेतलंय. आणि आता छान मस्तपैकी स्टीम घेणार आहे. 4 to 5 मिनिटसाठी. सो स्टीम घेऊन झालेला आहे आणि असं स्वेटिंग व्हायला पाहिजे स्टीम घेतल्यानंतर. तेव्हाच त्याचा इफेक्ट छान होतो आणि जरा ग्लो तुमच्या फेसवर येतो. सो स्टीम घेऊन झाली ना, की मग तुमच्या फेसवर जे आहे ते ब्लॅक हेड्स वगैरे जे असतात ते असे वर टम्म फुटतात. सो ते नोज स्ट्रिपने वगैरे मी काढते. आता माझ्याकडे नोज स्ट्रिप नाही आहे. सो ही स्टिक आहे. त्याच्याने मी हे सगळे असे जे मला ॲक्च्युली हेड्स नाही आहेत जास्त. जेवढे काही आहे ते याच्या हेल्पने मी असं काढत असते. स्टीमिंग आणि हेड रिमूव्हर झालेलं आहे. नेक्स्ट स्टेप आहे आपली फेस पॅक आणि फेस पॅक मी आता सध्या लावणार आहे. ओशियाचा हा एक पपया फेस पॅक आहे. सो तर मी फेस पॅक बरेच यूज करते. एक विटॅमिन सी वाला फेस पॅक होता. जो सध्या अजून पण मी यूज करते. शिल्स प्रोफेशनलचा आणि मला त्याचा रिझल्ट प्रचंड आवडला आहे. अजून एक मी मागेच घेतलेला आहे जो की अँटी ब्लेमिशसाठी आहे. थोडंसं डार्क स्पॉट वगैरे कमी करण्यासाठी. सो आता मी हा पण एक यूज करते. सध्या 2 ते 3 वेळा वापरून झाला आणि छान वाटला रिझल्ट. आणि त्यातच जर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघितले असेल तर मी DIY फेस पॅक पण बरेच बनवत असते, की जसं की राईस फ्लोअरचं झालं, बाकीच्या फ्लोअर्सचं झालं, ते पण मी अधूनमधून बनवत राहते. सो असं आहे आणि आता मी छानपैकी फेस पॅक माझ्या फेसवर लावून घेणार आहे.
छान जास्त थिक लेअर लावत नाहीये मी, कमी इव्हन सगळीकडे लागेल असं. आणि ॲक्च्युली एक ऑब्झर्व केलंय, फेस पॅक कधी पण फिंगर्सच्या हेल्पने जास्त छान लागला जातो रॅदर दॅन कुठलाही ब्रश. तो पण आहे, पण मी शक्यतो हेच यूज करते. इकडे जे आहे मला फेस मास्क लावून घेत आहे. सो इकडे जे आहे छान फेस मास्क मध्ये आता सुकलेला आहे. जरा थोडंसं एक थिन लेअर लावल्यामुळे तो पटकन सुकलाय आणि छान आता फेस वॉश करून घेणार एकदा आणि मग त्याच्यानंतर आपली लास्ट स्टेप असणार. सो आता फेस मास्क नंतर आपली लास्ट स्टेप म्हणजे जी मी फॉलो करते ती आहे शीट मास्क. मला शीट मास्क लावायला खूप आवडतं. म्हणजे मी कधी फेस मास्क वगैरे काही नाही लावलं तरी पण शीट मास्क लावतेच. आणि सध्या आता गार्नियरचं शीट मास्क मी झुडिओचे पण बरेच यूज करते. सो आज डायरेक्ट 2 दिवसानंतर परत मी हा व्हिडिओ कंटिन्यू करते. म्हणजे आज सॅटर्डे आहे आणि थर्सडेला मी व्हिडिओ शूट करायला सुरू केलं. थर्सडे नाही सॉरी वेडनेसडेला, बरोबर 3 दिवसानंतर व्हिडिओ शूट करते. कंटिन्यू नाही करता आलं कारण फोनमध्ये बिलकुलही स्पेस नव्हती माझ्या, त्याच्यामुळे मला व्हिडिओ स्टॉप करावा लागला. आता पण माहित नाही मला किती वेळ चालेल काय, पण म्हटलं आपण कंटिन्यू करू. आज सॅटर्डे आहे आणि माझी सकाळची सुरुवात झालेली आहे. मस्त सकाळी चहा वगैरे मी ठेवलेला आहे कारण माझी जी सवय आहे की सगळ्यात पहिले उठल्या उठल्या मला चहा लागतो. सो त्यामुळे आता मस्तपैकी चहा घेणार मी आणि मग बाकीचे कामं करणार. मी चहा नुकताच संपवला की लगेचच माझं पार्सल आलेलं आहे आणि मला एवढी एक्साइटमेंट होती की मी अगोदरच ते पार्सल ओपन केलं आणि मग नंतर लक्षात आलं की अरे आपण त्या व्हिडिओमध्ये घ्यायला पाहिजे होतं बॉक्स ओपनिंग. सो म्हणलं ठीक आहे चालेल आता दाखवूया आपण. सो हे आहे ते पार्सल माझं आणि बॉक्सवरून तुम्हाला कळालं असेल काय आहे. सो ही आहे जोकर्स अँड बेटची वॉच आणि मी ऑलरेडी ती ओपन केलेली आहे. सो जस्ट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. तर आता सध्या थोडंसं अमेझॉनवर किंवा फ्लिपकार्टवर सगळीकडे सेल चालू आहे ग्रेट इंडियन फेस्टिवलवाला. सो मला वॉच हवी होती ही, त्याच्यामुळे मस्त पॅकेजिंग पण छान आहे. हे बघा छान. आणि मी घेतलेला आहे ब्लॅक कलर. सो ॲक्च्युली फास्ट ट्रॅकची पण एक सेम अशीच वॉच आहे. सो ती पण छान होती आणि ही पण आहे मस्तच आहे. सो म्हटलं मग एकदा हे ट्राय करू. आणि याचं जे डायल आहे ना याचं खूप छान असं रिच लुक आहे, तुम्ही बघू शकता. आतमध्ये खूप रिच लुक वाटतो, मस्त आहे. आणि बेल्ट पण असा ब्लॅक चेनमध्ये आहे. मला ॲक्च्युली चेनवाले वॉचेस जास्त आवडतात. सो मग मी घेतलेली आहे आणि आता ऑब्वियसली मला ही खूप जास्त यूज होणार आहे. सो असं मी लाईक टाईट करून आणेल नंतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. सो हे आहे वॉच. हा आजकाल ना मी बरेच सारे पार्सल मागवले आणि आज मला असं वाटतं की अजून माझं एक पार्सल येणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. आणि बरेच सारे स्किन केअर प्रॉडक्ट्स मी सेलमध्ये मागवलेले आहे. बाय वन गेट वन पण सेल चालू होता. सो त्याचा सुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. सो कुठले कुठले प्रॉडक्ट्स मी मागवलेले आहे बाय वन गेट वनमध्ये स्किन केअर प्रॉडक्ट्स, त्याचा पण मी व्हिडिओ तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. आणि आज माझे जे पार्सल येणार आहे ते पण तुम्हाला मी दाखवते अजून काही येणार आहे. सो ही वॉच जे तुम्हाला मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल. ही मला सेलमध्ये पडलेली आहे काहीतरी 769 समथिंग अशी मला सेलमध्ये पडलेली आहे. तुम्हाला हवी असेल तर नक्की परचेस करा. छान आहे. ड्युरेबिलिटी माहीत नाही मला आता याची किती असेल, पण लुक वाईज तर खूप मस्त वाटते. तर इकडं जे आहे माझं आज दुसरं पार्सल पण आलेलं आहे आणि हे पार्सल बरंच मोठं आहे. बऱ्याच जणांनी गेस पण केलं असेल की ह्याच्यामध्ये काय असू शकतं. सो येस, यामध्ये आहे माझी ट्रॉली बॅग जी मी ऑर्डर केली होती आणि खूप मोठी साईजची ट्रॉली बॅग मी मागवलेली होती. अमेरिकन टुरिस्टरचा जो एक ब्रँड आहे कॅमेलियन त्याची ही आहे आणि खूप छान कलर आहे. मस्त पण वाटली मला बॅग जरा. सो ही बॅग ऑर्डर केलेली आहे मी, तुम्ही इकडे बघू शकता.
ठीक आहे, छान वाटतंय ओव्हरऑल तर बॅग मला, बट साईजचा थोडासा डाऊट येतो आहे. ॲक्च्युली ही 78 सेंटीमीटर बॅग आहे आणि मला वाटलं होतं की थोडीशी मोठी असेल, पण ही थोडी मला आता छोटी वाटत आहे. लेट्स सी, आता बघावं लागेल. ठीक आहे, गुड कंडिशनमध्ये तर आहे बॅग आणि क्वालिटी पण जरा बरी वाटते, म्हणजे छानच ॲक्च्युली, फ्लेक्झिबल वाटते आहे जरा. सो ही आहे आपली बॅग. त्यानंतर मग मी इव्हनिंगला गेले मार्केटमध्ये आणि मार्केटमध्ये जाण्यासाठी स्टेशनवरून प्लॅटफॉर्म ओलांडून जावं लागतं. जाताना मला दिसली ही देवी. सध्या नवरात्र सीझन चालू आहे, सो ठिकठिकाणी देवी बसलेली आहे. सो मग मस्तपैकी छान जाताना दर्शन घेऊन गेले, खूप छान वाटतं. सो तुम्ही बघितलं असेल थोड्याफार क्लिप्स मी बाहेर गेल्यानंतर शूट केल्या, जेवढं करता आलं तेवढंच शूट केलं, कारण ठाणे मार्केट आहे आणि खूप जास्त गर्दी असते, तर त्याच्यामुळे पूर्ण शूट करता आलं नाही. सो जेवढं केलं तेवढं आणि आता घरी आलेले आहे. तुम्ही बघू शकता, ज्या गोष्टीसाठी गेले होते ना मेन म्हणजे हे वॉचचा बेल्ट रिसाईज करायचं होतं, ते केलेलं आहे आणि मला आता असं वाटतं की हे जरा फिट झालेलं आहे, माहीत नाही आता, पण छान दिसते वॉच खूप. मला जर वाटलं नाही की खूप जास्त फिट होत तर आणखी एक कडी मी सोबत आहे माझ्याकडं, फिट करून देईल. आणि मार्केटमध्ये गेले होते चक्कर मारायला म्हणून, तर मग शॉपिंग पण केली आहे थोडीशी. ती अशी क्यूट अशी छोटीशी बॉटल घेतलेली आहे ती माझ्यासाठी नाही तर शिवानीसाठी, म्हणजे तुम्ही फॅमिलीसोबतचा आउटिंगचा जर व्हिडिओ बघितला असेल, ती माझ्या जावेचा मुलगा शिवानी त्याच्यासाठी छोटीशी क्यूट अशी बॉटल घेतलेली, मला खूप जास्त आवडली, तर त्याच्यासाठी ही घेतली आहे. आणि माझ्यासाठी घेतलेलं आहे हे असं पाऊच, जे आहे मेकअप पाऊच, ॲक्च्युली मेकअप ऑर्गनायझर जे मला हवं होतं आणि खूप छान आहे. ऑनलाईन पण मी बघितलं होतं, म्हटलं कसं येईल काय म्हणून, आणि ऑनलाईनपेक्षा कमी प्राईसमध्ये ॲक्च्युली मला हे मिळालं आहे आणि खूप जास्त लाईट वेटेड आहे, त्याच्यामुळे ट्रॅव्हलिंगला वगैरे पण बरं पडतं. सो याच्यामध्ये असं छान आपलं मेकअपचं सामान वगैरे ऑर्गनाईज होऊ शकतं. हे 250ला मला भेटले काहीतरी आणि ऑनलाईन 300 काहीतरी होतं. सो हेच आहे. अजून एक गोष्ट घेतलेली आहे ते म्हणजे इमोलिन. आता बऱ्याच जणांना माहित असेल की इमोलिन आहे, कारण हे थोडंसं हाईप प्रोडक्ट आहे, सध्या हाईप प्रोडक्ट. बरेच सेलिब्रिटी वगैरे इन्फ्लुएन्सर्स किंवा कंटेंट क्रिएटर हे मॉइश्चरायझर यूज करतात. मी बऱ्याच दिवसांपासून बघत होते हे, सो मला हे फक्त ट्राय करायचं होतं, पण ह्यांच्याकडे ही मोठीच साईज अवेलेबल आहे, याच्यापेक्षा छोटी साईज नाही आहे अवेलेबल. सो मी हे घेतलं, याची पॅच टेस्ट करणार अगोदर आणि मग वाटलं तर मी याला कंटिन्यू करणार आहे इमोलिन. सो येस, हीच होती शॉपिंग आणि मस्त थोडंसं फ्रेंड पण आलेली तिकडे, माझे रूममेट्स, आम्ही जेवण केलं आणि आता घरी आलोय. तर हा व्लॉग मी इथे एंड करते, परत उद्या एक नवीन छान व्लॉग मी शूट करणार आहे. भेटूया त्या व्लॉगमध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. बाय.